पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना आज चोरांमुळे मनस्ताप सहन करावा लागला। माहीमला लोकलचा बॅटरी बॉक्स चोरीला गेल्यामुळे तब्बल 2 तास लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला होता। पश्चिम रेल्वेच्या 4ही मार्गांवरची वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती, त्यामुळे प्रवाशांना कार्यालयात जाताना हाल सहन करावे लागले। मात्र यामुळे पश्चिम रेल्वेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। दिवसाढवळ्या बॅटरी बॉक्स चोरीला जातोच कसा असा सवाल यामुळे उपस्थित झालाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी पश्चिम रेल्वेचे डीसीपी दीपक देवकर आणि इंजिनियर धीरज परब यांच्याशी अजित मांढरे यांनी केलेली बातचीत। एक पॉवर स्टेशन आहे, एक इथे बॅटरी स्टेशन आहे, बॅटरी हाऊस आहे। या भागामध्ये रेल्वेतून इथून ओव्हरहेड वायर जी असते त्याला सप्लाय दिला जातो। चर्चगेट ते विरार या दरम्यान जवळपास असे 20 पूर्णपणे स्टेशन आहेत, ज्यातून अशा थोड्या जे मार्गाने या ज्या ओव्हरहेड वायर आहेत त्यांना सप्लाय दिला जातो। त्यातलं हे एक स्टेशन आहे। इकडच्या जवळपास 18 बॅटऱ्या आणि 5 मोठमोठ्या ज्या तांब्याच्या केबल होत्या त्या चोरीला गेलेल्या आहेत। नेमकी ही चोरी कशी झाली आणि काय याच्यामागे कारण असू शकतं याकरता आपल्याबरोबर बोलण्याकरता पश्चिम रेल्वेचे डीसीपी दीपक देवराज आहेत। देवराज साहेब, ह्या बॅटऱ्या म्हणजे चोरीला गेल्या आहेत किंवा नेमकं काय घडलं असं तुम्हाला वाटतं? नाही, यामध्ये ह्या बॅटऱ्या या ठिकाणी नाही आहेत। त्याचा अर्थ असा आहे की रेल्वे प्रशासनाने आम्हाला सांगितलं की या ठिकाणी नसलं म्हणजे ह्या चोरी झालेल्या आहे। आणि जेव्हा आम्हाला हे कळालं की रेल्वे बंद पडली अचानक 11:15च्या आसपास आम्हाला कळालं, त्यानंतर आम्ही विचारपूस केली। मग रेल्वे प्रशासनाने पण या संदर्भामध्ये माहिती घेतली तर मालाडला आणि माटुंग्याच्यामध्ये त्यांचं जे सबस्टेशन आहे जिथनं पॉवर सप्लाय होतो ओव्हरहेड वायरला, त्या ठिकाणी काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असं आम्हाला माहिती मिळाली। परंतु ज्यावेळेस टेक्निशियन्स या ठिकाणी पोहोचले त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी चोरी झाली आहे आणि या ठिकाणी असलेल्या 18 बॅटरीज ज्या आहेत त्या चोरीला गेल्या आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।